मानस, तुझा कॅमेरा आणि माईक बंद ठेवायचा आहे. प्रेझेंटी मार्क करायचे आहे चॅटबॉक्स मध्ये. चॅटबॉक्स मध्ये जाऊन प्रेझेंटी मार्क करा. ओके. सो अ व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आज आपण 4th स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत. ओके. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द 4th स्टँडर्ड. सो 4th स्टँडर्ड तुमचा 11th लेसन आहे अ लुक इनसाइड द बॉडी. आपल्या शरीराच्या आतमध्ये काय काय आहे ते आपण आज शिकणार आहोत. ओके. 3rd स्टैंडर्ड वाले भी बहुत अच्छे से ध्यान देंगे, अच्छे से सुनेंगे. See, can you tell why does the chest expand when we breathe in? The doctor puts her fingers on your wrist to feel your pulse. You too can feel your pulse. What causes this throbbing? सांगाल का तुम्ही मला की आपण श्वास आत घेतल्यावर आपली छाती का फुलते? Why our chest expands? आपण जी बाहेरून हवा घेतो श्वासावाटे ती आपल्या लंग्स मध्ये म्हणजे फुफ्फुसांमध्ये जाते आणि आपले फुफ्फुस फुलतात. ओके. त्यांची साईज वाढते म्हणून आपली छाती एक्सपांड होते. ओके. सी, इंटरनल ऑर्गन. आपल्या बॉडीमध्ये काय आहेत? आतमध्ये इंटरनल ऑर्गन्स आहेत. वी हॅव मेनी different tasks to do. We use certain specific part of the body to do them. आपल्या बॉडीला खूप काही काही करायचं असतं. जसं श्वास घेणे, खाल्लेलं अन्न पचवणे, बरोबर. त्यानंतर उत्सर्जन करणे, अशा भरपूर क्रिया आपल्या बॉडीमध्ये होत असतात. मग या होण्यासाठी हे वेगवेगळे टास्क चालू राहण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काही स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत, काही अवयव आहेत. जसं की श्वास घेण्यासाठी आपण नाकाचा उपयोग करतो, चव घेण्यासाठी आपण जिभेचा उपयोग करतो, बरोबर. मग हे काही स्पेसिफिक अवयव आहेत, ते आपल्याला आपलं काही काम करण्यासाठी मदत करत असतात. सी, विच पार्ट ऑफ अवर बॉडी डू वी यूज फॉर फॉलोइंग? सीई, बघण्यासाठी आपण आपल्या बॉडीचा कोणता पार्ट वापरतो सांगा. रेज युअर हँड. कोणीही डायरेक्ट माईक ऑन करणार नाही. जस्ट रेज युअर हँड. येस गार्गी. Eyes. येस. अँड फॉर वॉकिंग, चालण्यासाठी. फॉर वॉकिंग, स्पर्श. Leg. येस. फॉर हिअरिंग, ऐकण्यासाठी. फॉर हिअरिंग, वेदांग. Ear. Kan. Yes. And last one is for writing. For writing, Sneha. Hand. Hand. Okay. What is mean by external organ? Give some example. आता इंटरनल ऑर्गन्स म्हणजे काय? इंटरनल ऑर्गन्स म्हणजे जे आत आहेत, बरोबर. मग एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे काय? जे शरीराच्या बाहेर आहेत. शरीराच्या बाहेर म्हणजे आपल्या शरीरावर आहेत. मग ते कोणकोणते सांगू शकाल का तुम्ही? सांगा. इंटरनल म्हणजे आपल्या शरीराच्या आत असणारे. ओके. एक्सटर्नल. ओके. गार्गी सांग. डोळे, नाक, कान, येस. येस. गुड. हात, पाय. येस. व्हेरी गुड. Which part of the body are called sensory organs? Why are they called so? ज्ञानेंद्रिय माहिती आहेत का तुम्हाला? सेन्सरी ऑर्गन्स. सेन्सरी ऑर्गन्स कोणकोणते असतात आपले सेन्सरी ऑर्गन्स? आपली ज्ञानेंद्रिय कोणती आहेत आणि त्यांना तसं का म्हटलं जातं सांगा. 5 सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत आपले? सांगा लवकर. ज्युनियर केजी ची मुलं पण सांगतात. Only Gargi is answering. What about the others? What are the 5 sense organs? Tell me fast. 4th standard. Arya? Arya, mic on कर. सांग मला. What are the 5 sense organs?
गार्गी. येस टीचर. डोके, डोळे, नाक. नो, डोके नाही येत ज्ञानेंद्रियामध्ये. डोळे. रिद्धी. रिद्धी. येस टीचर. आईज, नोज. हम्म. आईज, नोज, इयर. हम्म. हँड. नो. फिंगर. नो. स्वराज. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सगळ्यांना काय झालं आहे? ज्युनियर के जी, सिनियर के जी ची मुलं पण हे आन्सर्स देत आहेत. आणि यू आर गेटिंग कन्फ्युज. डोकं, हात हे असतं का सेन्सरी ऑर्गन्स आपले? 5 सेन्सेस आर आईज, डोळे, नोज, नाक, इयर्स, कान, टंग, जीभ, स्किन, त्वचा. माईक ऑफ ठेवायचा आहे सगळ्यांनी. आर्या माईक बंद कर. आणि त्यांना सेन्सरी ऑर्गन्स, ज्ञानेंद्रिय असं का म्हटलं जातं? कारण ते आपल्याला जीभ आपल्याला चव ओळखण्यासाठी मदत करते, डोळे पाहण्यासाठी मदत करतात, कान ऐकण्यासाठी मदत करतं, नाक श्वास घेण्यासाठी आणि वास घेण्यासाठी मदत करतं, आणि त्वचा वस्तू सॉफ्ट आहे की हार्ड आहे, गरम आहे की थंड आहे, हे सगळे स्पर्श ओळखण्यासाठी मदत करत असते. ओके, सेन्सरी ऑर्गन्स लिहून काढायचे आहेत जेव्हा मी सांगेन तेव्हा. A part of a body that is used to perform a certain function is called an organ. We use our legs to walk, hence our legs are our organs for walking. We use our ears for hearing, hence our ears are organ for hearing. Organ, इंद्रिय म्हणजे काय बघा, एखादं ठराविक काम करण्यासाठी शरीराचा एक विशिष्ट भाग आपण वापरतो, त्याला आपण ऑर्गन किंवा अवयव किंवा इंद्रिय असं म्हणतो. जसं चालण्यासाठी आपण पाय वापरतो, मग पाय हे आपले चालण्याचे ऑर्गन आहेत, चालण्याचे अवयव आहेत. ऐकण्यासाठी कान वापरतो, मग कान हे आपले ऐकण्याचे अवयव आहेत. ओके, नेक्स्ट. Organs on the outside of our body are our external organ. Ears, nose, arms and legs are on the outside of our body. Hence they are called external organ. They can be easily seen. जे अवयव आपल्या शरीराच्या बाहेरली बाजूस आहेत त्यांना आपण एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे बाह्य अवयव असं म्हणतो. कान, नाक, हात, पाय हे अवयव बाहेरच्या बाजूस आहेत, म्हणून आपण त्यांना बाह्य अवयव असं म्हणायचं आहे. ते आपल्याला बाहेरून सहजपणे दिसतात. Organs that make us aware of the situation around us are called sensory organ. ज्या इंद्रियांच्या मदतीने आपण आजूबाजूच्या आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे त्या परिस्थितीची आपल्याला जाणीव होते, त्या इंद्रियांना आपण ज्ञानेंद्रिये म्हणजे सेन्सरी ऑर्गन असं म्हणतो. आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर अवर सेन्सरी ऑर्गन. मग आपली ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. A new term, internal organ, antarendriya. An organ that is situated inside the body. It cannot be seen from outside. बघा, इंटरनल ऑर्गन म्हणजे असे ऑर्गन, असे इंद्रिय जे शरीराच्या आत असतात आणि आपल्याला ते बाहेरून दिसत नाही. ओके, मेनी फंक्शन्स ऑफ द बॉडी गो ऑन इनसाइड द बॉडी. A network of blood vessels is spread throughout the body. Blood flows through them continuously. The air we breathe in it carried to all part of the body through the blood. The food that we eat is digested. These functions are carried out by different organs called internal organs. Let us learn a few things about them. आता बघा, शरीराची बहुतांश अशी कामं आहेत जी शरीराच्या आतल्या बाजूस चालू असतात. जसं आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होणे, बरोबर, आपल्या रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा होणे, हे सगळे आतल्या भागात चालणारी कामे आहेत.
मग आपल्या ब्लड वेसल म्हणजे रक्तवाहिन्यांचे जाळे आपले सर्व शरीरभर पसरलेलं असतं आणि त्यातून सतत रक्त आपल्या बॉडीमध्ये फिरत असतं. आपण जेव्हा ब्रीथ इन करतो, श्वास घेतो, तेव्हा हवा आपल्या शरीरात घेतो, ती पण रक्तामार्फत सगळ्या पूर्ण शरीरामध्ये पोहोचवली जाते. आपण जे अन्न खातो त्याला डायजेस्ट केलं जातं, त्याचं पचन होतं. ही कामे करण्यासाठी वेगवेगळे ऑर्गन्स असतात, वेगवेगळी इंद्रिय असतात. त्यांना आपण इंटरनल ऑर्गन म्हणजे आंतरेंद्रिय म्हणतो. ओके, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? फोर्थ स्टँडर्ड सांगा पटकन, इथपर्यंत समजलाय का? ओके. टीचर. स्पेशल प्लेसेस फॉर इंटरनल ऑर्गन. मग आता हे इंटरनल ऑर्गन शरीराच्या आत आहेत हे ठीक आहे, पण त्याच्यासाठी काही विशिष्ट जागा असतात बघा. कॅन यू टेल? Some biscuits were put in a jar glass. The jar was then shaken and turned over. What happens to the biscuit? काचेच्या बरणीत आपण सुट्टी बिस्किटे ठेवली आणि ती जोर जोराने उलटी पलटी केली तर बिस्किटांचं काय होईल सांगा? चुरा. Yes. And a pack of biscuit was shaken in the same way. What happens to the biscuit? बिस्किटांचा पुडा आपण जोर जोराने हलवला तर पुड्यातल्या बिस्किटांचं काय होईल? ते तुटतील का? येस टीचर. नो. बरणीतली बिस्किट तुटतील पण पुड्यातली बिस्किट तुटणार नाहीत. तुम्हाला दिलंय ना इमेज मध्ये क्लिअर, बघा इथे. असं का झालं? कारण बरणीत काय होती, भरपूर जागा होती, ते पॅक नव्हते म्हणून ते तुटले. पण पुड्यात असताना ते एकदम पॅक होते त्यामुळे ते तुटले नाही. बघा, the organs inside the body that perform certain important bodily function need to be secure. जसे पुड्यातली बिस्किट सुरक्षित राहिली, सिक्युअर राहिली, तसेच आपल्या शरीरातील आतील महत्वाची कामे करणारी जे ऑर्गन्स आहेत, जी इंद्रिय आहेत, ती सुद्धा सिक्युअर आणि सुरक्षित राहायला हवीत. The structure of our body is such that our internal organs can remain in their places no matter how much we move. मग आपल्या बॉडीत आपण कितीही हालचाल केली तरी आंतरेंद्रिय जागच्या जागीच राहावी अशी शरीराची रचना केलेली असते. आपण एवढे उड्या मारतो, उलटे पालटे पडतो, तुमचा मेंदू बाहेर आलाय का कधी? सांगा मला, मेंदू हलतो का नो. जागेवरून? नो. तुम्ही इकडे तिकडे फिरता, लोळता, तुमच्या लंग्स बाहेर येतात का? नो. हा, मग हे का असतं? कारण आपले इंटरनल ऑर्गन एखाद्या कॅव्हिटी मध्ये, एखाद्या प्लेसवर सेफ आहेत, सिक्युअर आहेत. अशाच प्रकारचं आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर आहे. देर आर हॉलो स्पेसेस फॉर दिस ऑर्गन इनसाइड द हेड अँड द टॉर्सो. दे आर कॉल्ड कॅव्हिटीज. बघा, आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे असते की हे अवयव सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यासाठी डोकं आणि धड यांच्यात एक पोकळ जागा असते जिला आपण कॅव्हिटी असं म्हणतो. ओके, हेड आणि टॉर्सो यांच्यामध्ये एक हॉलो स्पेस असते, रिकामी जागा असते, पोकळ जागा असते, जिला आपण कॅव्हिटी असं म्हणतो. द कॅव्हिटी इनसाइड द हेड इज कॉल्ड द क्रॅनियल कॅव्हिटी. मग डोक्याच्या आत असणारी जी पोकळी असते तिला आपण शिरोपोकळी म्हणजे क्रॅनियल कॅव्हिटी असं म्हणतो. बघा, इथे कॅव्हिटीज आहेत. डोक्याच्या आत आहे क्रॅनियल कॅव्हिटी. मग त्या क्रॅनियल कॅव्हिटी मध्ये काय असणार सांगा मला? काय वाटतं तुम्हाला? या क्रॅनियल कॅव्हिटी मध्ये कोणता ऑर्गन असणार, कोणता आंतरेंद्रिय असणार? वेदांत? मेंदू. व्हेरी गुड. Then here it comes thoracic cavity, वक्ष पोकळी ज्याला म्हटलं जातं, ऍब्डॉमिनल कॅव्हिटी उदर पोकळी आणि पेल्विक कॅव्हिटी कटी पोकळी. ओके, चलो. The cavity in the torso has three parts. The cavity in the chest is called thoracic cavity. आपल्या धडाच्या आत, टॉर्सो म्हणजे धड. ओके, धडाच्या आत पोकळीचे तीन भाग आहेत. छातीत जी पोकळी असते तिला आपण thoracic cavity म्हणजे वक्ष पोकळी असं म्हणतो. The cavity inside the abdomen has two parts. तिला आपण abdominal cavity आणि pelvic cavity असं म्हणतो.
पोटाच्या भागात जी आतली पोकळी असते तिचे सुद्धा दोन भाग होतात. तिला उदर पोकळी आणि कटी पोकळी असं म्हणतात. All the internal organs of the body are situated in this cavity. They are situated in such a way that they will not leave their places and move here and there. मग याच पोकळ्यांमध्ये आपल्या शरीरातले जे ऑर्गन्स आहेत, इंटरनल ऑर्गन्स आहेत, आंतरेंद्रिय आहेत, ते एकदम सेफ असतात आणि आपली जागा सोडून ते इकडे तिकडे हलणार नाहीत अशी त्यांची रचना केलेली असते. ओके, समजलं इथपर्यंत? Yes. या लेसन कडे एकदम नीट लक्ष द्या. थर्ड स्टँडर्ड पण आणि फोर्थ स्टँडर्ड पण. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. नेक्स्ट आहे इसोफॅगस. इसोफॅगस म्हणजे ग्रासनलिका. बघा, this man is filling the water from tap into the drum. The drum is some distance away from the tap. Still the water from the tap is flowing into the drum. Why is this so? बघा, तो माणूस काय करत आहे, पाणी पिंपामध्ये भरत आहे. त्या तोटीपासून पिंप काही अंतरावर आहे, तरी सुद्धा तोटीतून पडणारं पाणी पिंपापर्यंत पोचतंय. याचं कारण काय आहे सांगा? कारण आपण तोटीला काय लावलेलं आहे? पाईप. येस, नळाला आपण पाईप लावलाय की नाही? म्हणूनच पिंपामध्ये पाणी पोचतंय की नाही? पिक्चर बघितला का तुम्ही? बघा एकदा नीट. ओके, नळाला आपण काय लावलेलं आहे? पाईप लावलेला आहे, त्यामुळेच ड्रम मध्ये पाणी भरत आहे. द पिक्चर alongside shows two internal organ. आता हे चित्र बघा, इसोफॅगस, माउथ, तोंड, इसोफॅगस. जी नळी दिसते तुम्हाला, ट्यूब लाईक स्ट्रक्चर, तिला इसोफॅगस म्हणजे ग्रासनलिका म्हणतात. आणि नंतर खाली आहे स्टमक, जठर तुमचं. बघा, द पिक्चर alongside shows two internal organ, the mouth and the stomach. These organs help in digestion of food. The stomach is situated in the abdominal cavity. There is a tube in the thoracic cavity to transport from food from the mouth to the stomach. It is called the esophagus or the gullet. बघा, आपण काय करतो? अन्न खातो. या पिक्चर मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे तोंड आणि जठर. ओके, बघा दिसतंय तुम्हाला? These organs help in the digestion of food. अन्नाचं पचन होण्यासाठी हे ऑर्गन्स, ही इंद्रिय आपल्याला मदत करतात. आणि हे कुठे असतात? ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये, उदर पोकळीमध्ये प्रेझेंट असतात. We use our mouth to eat our food. The tongue tells us the taste of the food. We chew food with our teeth. As we chew it, our saliva mixes with the food. As a result, the food from the moist ball, it is easy to swallow this soft ball. This food passes through the throat into esophagus. The wall of the esophagus is flexible. This makes it possible to carry the food from throat to the stomach easily. बघा, तुम्ही हे इमेज बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आपण काय करतो? अन्न कुठून खातो? तोंडाने, बरोबर? तोंडात आपण अन्न खातो, अन्न टाकतो आणि आपली जीभ असते, तिच्यामुळे आपल्याला आपल्या अन्नाची चव सुद्धा कळते. मग नंतर आपण ते अन्न दातांनी चावतो आणि जेव्हा आपण ते दातांनी चावत असतो तेव्हा आपल्या तोंडातला सलायवा म्हणजे लाळ त्याच्यामध्ये मिसळते. त्यामुळे आपल्या तोंडातला जो घास आहे तो ओलसर होतो आणि त्याचा एक गोळा तयार होतो, एक बॉल तयार होतो. ओके, आणि तो सहजपणे आपल्याला गिळता येतो. हा गिळलेला जो घास आहे तो आपल्या घशातून पुढे जातो, पोटात जातो. हे जी अवयव आहेत ते कुठे प्रेझेंट असतात? आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये, उदर पोकळीमध्ये. This food passes through the throat into esophagus. मग आता हे अन्न कुठे जातं? जो गिळलेला घास आहे तो घशापासून जठरापर्यंत जातो आणि तो पोहोचवण्यासाठी एक नळी असते, एक नलिका असते, जिला आपण इसोफॅगस, बघा ही नळी, ओके, जिला आपण इसोफॅगस म्हणजे ग्रासनलिका असं म्हणतो. ओके, समजलं इथपर्यंत? येस ऑर नो? ओके,
नेक्स्ट बघूया काय आहे. See, do you know the journey of food in our body begins in the mouth. The internal organ in the abdomen help to digest it. The undigested, unwanted part is passed out through the anus in the form of feces. That is where the journey ends. बघा, आपलं अन्न तोंडापासून अन्नाचा प्रवास सुरू होतो. उदरपोकळीतील जे अवयव आहेत त्यांच्या मदतीने अन्नाचं पचन होतं आणि न पचलेला जो निरुपयोगी भाग आहे तो गुदद्वारा वाटे विष्ठेच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो आणि इथे आपल्या अन्नाचा शरीरातला प्रवास संपून जातो. त्यानंतर food travels through a pipe-like pathway from mouth to the anus. It is called the alimentary canal. It is about 9 meters long. It is made up of a number of internal organ. तोंडापासून anus पर्यंत, गुदद्वारापर्यंत एक नळीसारखा भाग असतो. त्याच्यातून आपल्या अन्नाचा प्रवास होत असतो. याच मार्गाला आपण अन्न मार्ग असं म्हणतो, एलिमेंटरी कॅनाल. आणि याची लांबी सुमारे 9 मीटर इतकी असते. आणि वेगवेगळे आपले जे इंटरनल ऑर्गन आहेत, आंतरेंद्रिय आहेत, त्यांचा मिळून हा एलिमेंटरी कॅनल तयार होत असतो. The esophagus is a part of elementary canal. आपली ग्रासनलिका सुद्धा या एलिमेंटरी कॅनलचाच भाग आहे. ओके, अन्नमार्गाचाच भाग आहे. नेक्स्ट आहे द हार्ट. आपला हार्ट कोणत्या साईडला असतं सांगा मला. Our heart is situated at which side? सांगा पटकन, कोणत्या साईडला असतं आपला हार्ट, लेफ्ट की राईट? आहे ना सगळ्यांना? बोला पटकन. अरे Left. Right. नो, Left. लेफ्ट. Left. चला लेफ्ट साइड. तुमच्या चेस्ट वर लेफ्ट साइडला हात ठेवा. बघा तुम्हाला हार्टबीट ऐकायला येतात का? हात तुमचा असा हलतो का? हाताला फील होतं का? बघा हार्टबीट. बघा लवकर. चेस्ट वर लेफ्ट साइडला हात ठेवा. Yes, होतात teacher. का फील? Yes, teacher. Yes, teacher. चला, ओके. The heart. There is blood in our body. We take in air when we breathe in. Our blood carries the air to all parts of the body. The food that we eat get digested. It is again blood that carries the digested part to every particle of the body. For these purposes, it is necessary to keep blood flowing through the blood vessels that spread throughout the body. It is the function of the heart to keep the blood flowing. बघा, आपल्या शरीरात सगळीकडे पूर्ण रक्त असतं. आपण श्वास घेतो तेव्हा काय होतं, बाहेरची जी एअर आहे, हवा आहे, ती आत घेतो आणि ही हवा म्हणजे तो ऑक्सिजन आहे मेन, तो आपल्या शरीराला पुरवण्याचं काम कोण करतं? रक्त करत असतं, ब्लड करत असतं. आपण जेवत असतो. भाविका, माईक बंद ठेवायचा आहे. आपण अन्न खात असतो आणि त्या अन्नाचं जेव्हा पचन होतं तेव्हा शरीराच्या प्रत्येक कणाला ते अन्न पोचवलं गेलं पाहिजे. मग ते पोचवण्याचं काम सुद्धा ब्लडच करतं, रक्त करतं. म्हणूनच रक्त इम्पॉर्टंट आहे. तर हे रक्त शरीरामध्ये पसरलेल्या सगळ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यामधून सतत चालू राहावं, ह्याचं निरीक्षण, हे काम कोण करत असतं? आपलं हार्ट, आपलं हृदय करत असतं. The heart is an important internal organ. It is the center of the thoracic cavity, a little to its left. It is slightly bigger than one's fist. The walls of the heart too are flexible. आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात महत्वाचं इंटरनल ऑर्गन, सगळ्यात महत्वाचं आंतरेंद्रिय कोणतं आहे? हार्ट, हृदय. आपल्या वक्षपोकळीमध्ये मधोमध पण थोडं लेफ्ट साइडला आणि हे हार्ट असतं आणि ते आपल्या मुठीपेक्षा थोडंसं मोठं असतं.
आणि आपल्या हार्टच्या वॉल सुद्धा फ्लेक्झिबल असतात, लवचिक असतात. ओके, न्यू टर्म्स आर देअर. हार्ट कॉन्ट्रॅक्ट्स अँड हार्ट रिलॅक्सेस. हार्ट कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय? आकुंचन, वस्तूचं आकारमान कमी होतं. द हार्ट बिकम्स स्मॉलर अँड द हार्ट रिलॅक्सेस. द हार्ट रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल साइज. म्हणजे प्रसरण, वस्तूचं आकारमान वाढणे, हृदय पुन्हा त्याच्या ओरिजिनल साइजला परत येतं. ओके, आपण हाफ ऑफ द पार्ट नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. आता आपला अर्धा लेसन संपला आहे. तुम्हाला समजलाय का? फोर्थ स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, हॅव यू अंडरस्टूड इट क्लिअरली? येस. चला, आता थर्ड स्टँडर्ड. हे कधी लिहायचे? वेट गार्गी. थर्ड स्टँडर्ड आपण 11th लेसन चालू करतोय. आवर नीड फॉर एअर, म्हणजे आपल्याला हवा कशा प्रकारे गरजेची असते ते आपण पाहणार आहोत. A riddle to solve. There's something there that it is to be found up and down and all around. You can't touch it, you can't see it, but sure as sure you can name it. बघा काय सांगितलं आहे रिडल मध्ये, की तुमच्या आजूबाजूला काहीतरी आहे ज्याला तुम्ही हात लावू शकत नाही आणि तरी पण त्याला एक काहीतरी नाव आहे. ती कोण आहे सांगा? सगळीकडे आहे, आत हवा. बाहेर. येस. हवा. 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 ओके, समजलं मला. डायरेक्टली माईक चालू करायचा नाही. हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिहा. ब्लो अ बलून, व्हॉट डिड यू फील इनटू इट. जेव्हा आपण फुगा फुगवतो त्यामध्ये आपण काय भरत असतो? एअर, हवा भरत असतो. ओके, एअर, देयर इज एअर ऑल अराउंड अस. दो वी कॅन फील इट, वी कॅनॉट सी इट. एअर डज नॉट हॅव कलर, स्मेल ऑर टेस्ट. पाण्याप्रमाणेच हवेला सुद्धा रंग, वास आणि चव नसते, पण हवा ही आपल्या आजूबाजूला सर्वत्र असते. आपण तिला फील करू शकतो, ती आपल्याला जाणवते, पण आपण तिला पाहू शकत नाही. वी कॅनॉट सी एअर. ओके, न्यू टर्म्स आहे तिथे. इनहेलेशन. वी ब्रीथ इन एअर थ्रू अवर नोज, दॅट इज इनहेलेशन. इनहेलेशन म्हणजे आपण हवा, बाहेरील हवा आपल्या शरीराच्या आत घेतो, त्याला इनहेलेशन म्हणायचं. एक्सलेशन म्हणजे काय? वी ब्रीथ आउट एअर थ्रू द नोज, दॅट इज एक्सलेशन. श्वासोच्छवासाच्या क्रियेत आपण जेव्हा हवा बाहेर टाकतो तेव्हा त्याला एक्सलेशन असं म्हणायचं. रेस्पायरेशन, श्वास बघा, इनहेलेशन अँड एक्सलेशन आर ओके. रेस्पायरेशन म्हणजे श्वसन. इनहेलेशन अँड एक्सलेशन आर टुगेदर कॉल्ड breathing. We breathe continuously, that is called respiration. इनहेलेशन श्वास घेणे आणि एक्सलेशन म्हणजे उच्च श्वास, म्हणजे नाकाने हवा बाहेर टाकणे. बरोबर. मग रेस्पायरेशन म्हणजे काय? या दोन्हींचा मिळून. ओके, जेव्हा आपण श्वास आणि उच्छ्वास या दोन्ही क्रिया एकत्र करतो आणि न थांबता सतत आपला श्वासोच्छ्वास चालूच राहतो, त्याला आपण रेस्पायरेशन म्हणजे श्वसन असं म्हणतो. ओके, समजलं सगळ्यांना? व्हॉट इज रेस्पायरेशन? नेक्स्ट, वाय डू वी ब्रीथ. आपण श्वासोच्छवास का करतो? पहा. वी नीड अवर बॉडी टू फंक्शन प्रॉपरली. वी नीड एअर फॉर दॅट पर्पज. When we breathe in, we take air into our body. It makes us feel fresh and lively. Air is necessary for our body to get the vigor we need to work properly. बघा, आपल्या शरीराचं काम नीट चालायला हवं. आता आपण फोर्थ स्टँडर्डच्या लेसन मध्ये पाहिलं ना की आपल्या शरीरामध्ये किती कामं चालू असतात. मग ही सगळी कामे नीट चालायला हवी म्हणून आपल्याला हवेची सुद्धा गरज असते. आणि आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपण हवा शरीराच्या आत घेतो आणि हवेमुळे आपल्याला एकदम फ्रेश फील होतं, ताजेतवानं वाटतं आणि आपली जी कामं करण्यासाठी जो जोम आवश्यक आहे तो सगळं आपल्याला हवेमुळे मिळतो. Like us, all other living things also need air. If we look carefully, we can see a dog's chest also going up and down. It tells us that animal also breathe. बघा, माणसाप्रमाणेच इतर प्राण्यांना देखील हवेची गरज आहे.
जर तुम्ही बसलेल्या कुत्र्याचं नीट निरीक्षण केलं तर त्याची छाती वर खाली होताना दिसते, पाहिलंय का कधी? म्हणजेच काय की प्राणी सुद्धा श्वसन करत असतात. दे ऑल्सो रेस्पायर, दे ऑल्सो ब्रीथ. सी, fish live in water. It makes one wonder how then how they get air in to breathe. But fish are able to use the air that is dissolved in water. बघा, मासे पाण्यात राहतात, मग ते श्वासावाटे हवा कशी आत घेतात असं आपल्याला वाटतं. पण माशांचे जे कल्ले असतात ना, ज्याला गिल्स म्हणतात, ते काय करतात, पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचा वापर करून ते ब्रीदिंग करतात, श्वसन करतात. Some people keep fish in a glass fish tank. It is called an aquarium. It is always full of water. The fish in the aquarium use the air dissolved in the water for breathing. As a result, the amount of air dissolved in the water get reduced. If all the air was used up, the fish would die. Therefore, more air is continuously added to the water in the aquarium. That is why we see air bubble rising up through the water in such fish tank. तुम्ही कधी फिश टँक पाहिलाय का? तुमच्या घरात सुद्धा काही जणांच्या फिश टँक असेल. फिश टँक मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक पाईप असतो आणि त्याच्यातनं सतत बुडबुडे निघत असतात. असं का होतं? कारण बघा, मासे काय करतात, पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा स्वतः श्वसन करण्यासाठी वापर करतात आणि मग असंच ती एक प्रकारची पेटी आहे ज्यामध्ये आपण हे पाणी टाकून मासे ठेवतो, बरोबर? मग या पेटीतली जर सगळी पाण्यात विरघळलेली हवा, पाण्यात विरघळलेला सगळा ऑक्सिजन जर संपून गेला तर मग मासे मरून जातील. म्हणून त्या ॲक्वेरियम मध्ये सतत काय केलं जातं, हवा सोडली जाते, म्हणून बुडबुडे येताना आपल्याला दिसतात. ओके, some people sorry try this. Take a glass more than half full of clean water. Take a small piece of a newspaper sheet. Roll it to make a straw about 10 centimeter long. Dip one end and straw into the water. Go through the other end, blow it with your mouth. What do you see? Bubble rise up in the water. What does this tell us? You blew air into the water. This air rose up and escaped in the form of bubble. बघा, काय करायला सांगितलं आपल्याला, ही ऍक्टिव्हिटी आहे. बघा काय करायचं आहे, एका ग्लासमध्ये अर्ध्याहून जास्त असं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि पेपरची एक स्ट्रॉ तयार करायची आहे आणि ही स्ट्रॉ त्या पाण्यात टाकून जोरात दुसऱ्या टोकाने फुंकर मारायचे आहे. काय होणार, आपल्या ग्लास मधल्या पाण्यात बुडबुडे येताना दिसतील. हे का बुडबुडे आले? कारण आपण जी हवा टाकली ती हवा पाण्यात शिरली आणि बुडबुडांच्या रूपाने, बबल्सच्या रूपाने ती बाहेर आली. ओके, व्हॉट वी हॅव लर्न, देर इज एअर एव्हरीवेअर. मग आपण काय शिकलो, हवा सगळीकडे असते. वी कॅनॉट सी इट विथ अवर आईज. हवा डोळ्यांना दिसत नाही. एअर डज नॉट हॅव कलर, स्मेल और टेस्ट. हवेला रंग, वास आणि चव नसते. लिव्हिंग थिंग्स नीड एअर फॉर रेस्पिरेशन. सजीवांना श्वासोच्छवास करण्यासाठी हवेची गरज असते. And what we have to always remember, every day one must spend some time playing in an open playground to get fresh air. शुद्ध हवा आपल्याला मिळायला हवी म्हणून दररोज काही वेळ आपण बाहेर प्लेग्राऊंड मध्ये खेळायला जायला पाहिजे. हा एक तुमचा छोटासा लेसन होता. थर्ड स्टँडर्ड समजलाय का तुम्हाला तुमचा लेसन? येस. चला आता क्वेश्चन आन्सर. कोणीही माईक डायरेक्टली चालू करणार नाही. हँड राईज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहा. बघा, fill in the blank. As dash dash goes on continuously, a sleeping man's chest can be seen going up and down. टिंब टिंब चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते. नीड एअर ब्रीदिंग. गरज हवा श्वासोच्छवास. वेदांत? श्वासोच्छवास. ओके, गुड. श्वासोच्छवास चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते. As breathing goes on continuously, a sleeping man's chest can be seen going up and down. Next, there is dash dash around us. टिंब टिंब आपल्या अवतीभोवती पसरलेली आहे. स्वराज? हवा. Yes. Air. हवा. Next, like us, all living things have a dash dash for air.
माणसाप्रमाणेच इतर सजीवांनाही हवेची टिंबटिंब असते. येस वेदा. बरोबर. डायरेक्टली माईक ऑन करू नका. किती वेळा सांगायचं मी क्लासमधनं रिमूव्ह करेन परत असं कोणी माईक ऑन केलं तर. नेक्स्ट, व्हॉट डू यू फील इन टू बलून वेन यू ब्लो इट? नीट सरळ एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. फुगा फुगवताना फुग्यात तुम्ही काय भरता? Raise your hand. What do you feel in when you blow a balloon? Yes, कुशल. हवा. हवेला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? आदित्य. इयर. एअर. Why do we need air? आपल्याला हवेची गरज का असते? Why do we need air? सांगा पटकन. येस आदित्य. श्वास घेण्यासाठी. गुड. नेक्स्ट, हाऊ डू यू नो दॅट अ डॉग ऑल्सो ब्रीथ्स? कुत्रा देखील श्वसन करतो हे तुम्हाला कसं कळलं? येस स्वराज. त्याची छाती वर खाली होत असते. येस, गुड. नेक्स्ट, फॉर व्हॉट डज अ कॅट नीड एअर? मांजरीला हवेची गरज कशासाठी असते? वेदा. श्वासासाठी. श्वास घेण्यासाठी, श्वासोच्छवास करण्यासाठी. ओके. नेक्स्ट, ट्रू ऑर फॉल्स? चुकी बरोबर. वी कॅन सी एअर ऑल अराउंड अस. आपल्या सभोवताली आपल्याला हवा दिसते. स्वराज. चूक. येस. नेक्स्ट आहे, फिश यूज द एअर डिझॉल्व इन वॉटर फॉर ब्रीदिंग. मासे श्वसनासाठी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन वापरतात. पाण्यात विरघळलेली हवा वापरतात. चुकी बरोबर. आदित्य. बरोबर. ओके, गुड. ओके, मग थर्ड स्टँडर्ड तुम्हाला तुमचा लेसन समजला का क्लिअरली? येस. क्वेश्चन आन्सर लिहायला घ्या. थर्ड स्टँडर्ड क्वेश्चन नंबर 1 लिहायला घ्या. रिकाम्या जागा भरा. थर्ड स्टँडर्ड विल राईट देअर क्वेश्चन नंबर 1. fill in the blanks. B. Question B. Fill in the blanks. रिकाम्या जागा भरा. Okay. Fourth standard. As we have time, we will continue with your lesson. Okay. Fourth standard. आपण तुमचं लेसन कंटिन्यू करूया. Okay. Now next is okay. इथे एक एक्सपेरिमेंट आहे आपल्याला. Take a bottle made from flexible plastic. Take a spent ball pen refill. Make a small hole in the center of the lid of the bottle. The refill must fit tightly in the hole. Now fill the bottle with water. Feed the lid with the refill tightly of the bottle. Make sure that most of the refill is inside the bottle and only a short tip projects outside. It will make it easier to do this experiment. Now hold the bottle upright in the both hands. Press the bottle and then leave it loose. Do this 3-4 times. What do you see? When the bottle is pressed, water flows out in a jet. When you let it go, water stops flowing out. What does this tells you? If pressure is applied to a liquid on a closed surface, liquid will gush from wherever it finds a way out. बघा काय करायचं आहे आपण. एक ऍक्टिव्हिटी आहे आपल्याला, एक एक्सपेरिमेंट आहे. एक फ्लेक्झिबल प्लास्टिक घ्यायचं आहे. फ्लेक्झिबल प्लास्टिक म्हणजे असं जे दाबू शकतो आपण. ओके, असं प्लास्टिक घ्यायचं आहे. त्या प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे आणि पूर्ण तुमची रिकामी झालेली बॉल पेनची एक रिफिल घ्यायची आहे. बाटलीच्या झाकणाला थोडंसं होल पाडायचं आहे ज्यामध्ये आपली बॉल पेनची रिफिल घट्ट बसेल.
आणि ती बाटली पूर्णपणे पाण्यात मी भरायची आहे. आता काय करायचं आहे, रिफिल घट्ट बसवलेले झाकण बाटलीला एकदम नीट लावायचं आहे आणि अशी काळजी घ्यायची आहे की आपल्या रिफिलचा बराचसा भाग हा पाण्यात राहील आणि थोडासाच भाग वर राहील. तुम्ही पाहू शकता एक्सपेरिमेंट त्या मुलीच्या हातात कसं केलेलं आहे ते. त्यानंतर दोन्ही हातात बाटली उभी पकडायची आहे आणि ती दाबायची आहे. बाटली परत सैल सोडायची आहे. असं 3-4 वेळा केल्यावर आपल्याला काय कळेल की जेव्हा आपण बाटली दाबतोय तेव्हा रिफिल मध्ये जोराने पाणी बाहेर येतं आणि जेव्हा आपण दाब कमी करतोय तेव्हा पाणी पडणं बंद होतं. यावरून आपल्याला काय कळतं, क्लोज्ड स्पेस मध्ये, बंदिस्त जागेमध्ये जेव्हा लिक्विड असतं, द्रव पदार्थ असतो आणि आपण त्याच्यावर प्रेशर अप्लाय केलं, आपण जर दाब दिला तर जागा मिळेल तिथून तो द्रव पदार्थ जोराने बाहेर पडतो. ओके. The heart contracts and relaxes alternately without stopping. आपलं हृदय आकुंचन आणि प्रसारण सतत करत असतं. When it contracts, the blood in the heart is pushed into the blood vessel. At every contraction, it is pushed further and further. बघा, जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट होतं, आकुंचन पावतं, तेव्हा हृदयातील रक्त हे रक्तवाहिन्यांमध्ये, ब्लड वेसल मध्ये ढकललं जातं आणि पुढच्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्शन मध्ये, पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकललं जातं. अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड अ हार्टबीट. मग हृदयाच्या या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका असं म्हणतात. If you place your hand on the middle of the chest a little to the left, you can feel the throbbing of your heart due to the heartbeats. जर तुम्ही आपला तळहात छातीच्या मध्यभागी म्हणजेच थोडासा डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके आपल्याला जाणवतात. हे आपण ऑलरेडी अगोदर लेसन चालू झाला तेव्हा पाहिलं. At the wrist there is a blood vessel that flows very close to the skin. If you place your fingers there you can feel the heartbeat, that is called feeling the pulse. बघा, डॉक्टर तुमचे पल्स चेक करतो, नाडीचे ठोके मोजतो. आपलं जे रिस्ट आहे, मनगट आहे, त्या त्वचेच्या अगदी जवळ एक रक्तवाहिनी असते, एक ब्लड वेसल असते आणि तिथे आपण जर बोट ठेवली तर ते ठोके आपल्याला जाणवतात. बघा, तुम्ही वॉच लावता तिथे हात लावा, बोट ठेवा, एक हा थंब ठेवा तुमचा, बघा तुम्हाला जाणवतायत का पल्स रेट? केलं का कोणी ट्राय? जिथे तुम्ही वॉच लावता ना त्या रिस्टला टोकावर थोडं पुढे, मध्ये नाही, थोडं पुढे लेफ्ट साइडला बोट ठेवा, तुमचा थंब ठेवा तिथे. बघा, जाणवले का तुम्हाला नाडीचे ठोके, पल्स रेट्स? कॅन यू फील? येस और नो? ओके, फाइन. सी, when we are sleeping quietly the pulse becomes slower. आपण जेव्हा शांत झोपलेलो असतो तेव्हा नाडीचे ठोके मंद गतीने पडतात. when we are running the pulse becomes faster. पण जेव्हा आपण जोरजोरात पळतो तेव्हा हे ठोके जलद गतीने पडतात. ओके, नाउ लंग्स. लंग्स म्हणजे फुफ्फुसे. When we breathe in, we take air in through the nose. The internal organs through which the air is supplied to the body are called lungs. We have two lungs. They are situated in thoracic cavity, one on the right and the other on the left. The heart is between the lungs a little to the left. There the left lung has a slight depression. The right lung is slightly bigger than the left lung. बघा, आपण जेव्हा श्वसन करतो तेव्हा नाकावाटे आपल्या जी हवा आहे ती आपण शरीरात घेत असतो. ओके, सो व्हॉट हॅपन्स, ते आपण काय करतो, जी हवा आहे ती नोज थ्रू आपल्या लंग्स मध्ये जात असते. येस, आणि ती आपल्या पूर्ण जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, जी आंतरेंद्रिय आहेत, त्यांच्या मार्फत शरीराला पुरवली जाते. त्या इंटरनल ऑर्गन्सला आपण लंग्स म्हणतो. त्यांना काय म्हणायचं? फुफ्फुसे. वी हॅव टू लंग्स. दोन फुफ्फुसे असतात. दे आर इन दी abdominal cavity. नो नो, दे आर इन दी thoracic cavity. ओके, वक्षपोकळीत असतात. उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूला एक आणि दुसऱ्या डाव्या बाजूला एक, असे दोन लंग्स असतात. या दोन लंग्सच्या मध्ये एकदम थोडासा लेफ्ट साइडला आपला हार्ट असतं आणि या लेफ्ट साइडच्या लंग मध्ये एक खोलगट जागा असते, तिथे आपलं हार्ट असतं आणि
जी राईट लंग आहे, उजवा फुफ्फुस आहे आणि जे लेफ्ट लंग आहे, ह्या लेफ्ट लंग पेक्षा डाव्या फुफ्फुसापेक्षा आपलं राईट लंग म्हणजेच उजवा फुफ्फुस थोडंसं मोठं असतं. A pipe-like internal organ carries the air we breathe in into the lungs. It is called the windpipe. The windpipe separates into two branches. Each branch is called the bronchus. When we breathe in, the lungs expand a little. That is why our chest swells up when we breathe in. बघा, आपण जी श्वास घेताना आपण जी हवा आत घेतो ती हवा लंग्स पर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळी असते, एक नळीसारखं ऑर्गन असतं ज्याला आपण विंड पाईप म्हणजे श्वासनलिका असं म्हणतो. या श्वासनलिकेला पुढे दोन ब्रांचेस फुटतात, दोन फाटे फुटतात, त्यांना आपण ब्रॉन्कस म्हणजे श्वसनी असं म्हणतो. वेन वी ब्रीथ इन, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हे लंग्स थोडेसे एक्सपांड होतात, फुफ्फुसे थोडेसे प्रसरण पावतात, त्यामुळे आपली छाती फुगते. The function of the heart and the lungs depends on each other. Both these internal organs are very important. They are situated in the thoracic cavity, inside a cage made of bones called the rib cage. That is why they are safe and secure. बघा, हृदय आणि फुफ्फुस यांची कामे एकमेकांवर डिपेंडंट असतात, त्यामुळे हे दोन्ही इंटरनल ऑर्गन खूप महत्वाचे आहेत. आणि थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये ज्या रिबकेज असतात, वक्षपकुळीतील ज्या बरगड्या असतात त्यांच्या पिंजऱ्यामध्ये हे असतात, म्हणून त्यांना ते सेफ आणि सिक्युअर असतात, सुरक्षित असतात. ओके, अंडरस्टूड अबाउट लंग्स. फुफ्फुसांबद्दल समजलंय का सगळी माहिती? लास्ट पार्ट इज ब्रेन. येस, गार्गी, स्पर्श, रिद्धी, आर्या, समजलाय का? स्नेहा? ओके, आता लास्ट पार्ट आहे आपला ब्रेन. The brain, situated in the cranial cavity, it is very important internal organ. It controls all that we do. It is in the brain that we become aware of emotions such as anger, joy, sorrow, etc. The meaning of the information collected by our sensory organ is also understood in the brain. बघा, आपल्या क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे शिरोपोकळीत असणारा ब्रेन म्हणजेच मेंदू हे एकदम इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन आहे, सगळ्यात महत्वाचा आंतरेंद्रिय आहे. आपण जे काही करतो, ज्या काही हालचाली करतो त्या सगळ्यांवर आपला ब्रेनच कंट्रोल करत असतो. मग राग येणं असू द्या, आनंद वाटणं असू द्या किंवा दुःख येणं असू द्या, दुःख होणं असू द्या, या सगळ्या भावनांची जाणीव आपल्याला आपल्या ब्रेनमुळेच होते. आणि आपले जे सेन्सरी ऑर्गन्स असतात ते आपल्याला जी माहिती देतात ती सगळी आपल्याला मेंदूमुळेच समजते. Injury to the brain can make one disabled for life. It can even cause death. Hence, the brain needs to be totally protected. That is a function of the shell or casing formed by the skull around it. जर आपल्या मेंदूला इजा झाली तर आपण कायमचा अपंग होऊ शकतो किंवा आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. म्हणून आपल्या मेंदूला पूर्णपणे संरक्षण मिळण्याची गरज असते. म्हणून नॅचरलीच आपल्या मेंदूला कव्हर केलं गेलेलं आहे. कशाने? स्कलने, कवटीने. ओके, the structure of our body is very complex. There are large number of organs inside our body which help it to perform all its functions smoothly. It is very interesting to learn about all these organs. Do find out more about them as you grow up. मानवी शरीराची रचना ही खूप कॉम्प्लेक्स आहे, खूप गुंतागुंतीची आहे. आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालावं यासाठी शरीरात कितीतरी इंटरनल ऑर्गन्स असतात आणि त्याची रचना, कामे हे खूप इंटरेस्टिंग आहे. मग आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा आपण पुढे पुढे हे जास्त शिकत जाऊ. ओके, बघा, आपण जी कविता वगैरे पाठ करतो ना ती सुद्धा मेंदूत नोटिफाय केली जाते, म्हणूनच ती आपल्या लक्षात राहते. ओके, and here we have completed our whole lesson. फोर्थ स्टँडर्ड आपला लेसन संपलेला आहे. समजलाय का तुम्हाला? हॅव यू अंडरस्टूड इट क्लिअरली? काय झालं? See, always remember, in any accident, if the head is hit, the skull can get broken.
If that happens, it can cause injury to the brain. Then the person can become disabled for life or even die. That is why one must always wear a helmet when riding a motorcycle or a scooter. बघा, जेव्हा ऍक्सिडेंट होतो, अपघात होतो, तेव्हा जर डोक्याला मार लागला तर आपल्या कवटीला इजा होते, स्कलला इजा होते आणि त्याच्यामुळे आपल्या मेंदूला दुखापत होऊ शकते. जर मेंदूला दुखापत झाली तर आपल्याला कायमचं अपंगत्व येतं किंवा आपण मरू सुद्धा शकतो. म्हणून स्कूटर आणि मोटरसायकल चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करायचा आहे. ओके, समजलंय सगळ्यांना? फोर्थ स्टँडर्ड चला तुमचे क्वेश्चन आन्सर्स घेऊया आपण. आपल्याला आज सगळे घेता नाही येणार, आपण फक्त फिल इन द ब्लँक आणि ट्रू और फॉल्स घेऊया. ओके, चला. Fill in the blank. The internal organ that help digest food are dash dash. अन्नाच्या पचनाचे काम करणारी अंतर्द्रिय टिंबटिंब असतात. चला सांगा पटकन. मॅडम. येस भाविका, काय प्रॉब्लेम आहे? ओके गार्गी सांग. सॉरी मॅडम. ग्रासनिलिका. नो. वी हॅव डॅश डॅश लंग्स. आपल्याला किती फुफ्फुसे असतात? येस स्नेहा. 2. ओके. Let me check the first answer. Wait. I think they are in the abdominal cavity. कदाचित त्या रिकाम्या जागेत इंटरनल अन्नपचनाची कामं करणारी आंतरेंद्रियांची नावं लिहायची आहेत गार्गी. जर कॅव्हिटी मध्ये विचारलं असेल तर थोरॅसिक कॅव्हिटी, पण म्हणजे कोणत्या पोकळीत आहेत ते विचारलं असेल तर. बट फक्त लिहिलेलं आहे की आंतरेंद्रिय असतात, म्हणजे कदाचित आपल्याला आंतरेंद्रियांची नावं लिहावी लागतील. ओके, फक्त ग्रासनलिका नाही, मग जठर, माउथ, तोंड, या सगळ्या आंतरेंद्रियाची आपल्याला तिथे नावं लिहावी लागतील. ओके गार्गी, स्नेहा अंडरस्टूड द फर्स्ट वन? ओके. Yes, just we have just 5 minutes left, so we have to stop over here. आपण तुमचे हे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते नेक्स्ट लेक्चरला घेऊया. यू ऑल आर ओके विथ दिस? तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत फक्त क्वेश्चन नंबर फिल इन द ब्लँक अँड ट्रू ऑर फॉल्स. ओके, हे लिहायचे आहेत तुम्हाला फाइंड आउट करून. आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काही सापडलं नाही, तर मी हेल्प करेन तुम्हाला. नेक्स्ट लेक्चरला आपण ते डिस्कस करू. ओके, फोर्थ स्टँडर्ड अंडरस्टूड? समजलंय का सगळ्यांना फोर्थ स्टँडर्ड?
सांगा लवकर चॅट बॉक्स मध्ये. I am asking 4th standard. Okay. Okay. So now you can leave the class. Bye bye. Bye bye, teacher. Thank you, teacher. Bye bye. Bye bye, teacher. Thank you, teacher.